माणसाच्या हाताला काम पाहिजे, काम द्यायचं कुठून? मग रोजगार हमीची योजना जी आपण पुन्हा नावारूपाला आली, त्याची अलीकडच्या कालखंडातली सुरुवात खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी केली. 50% राखीव जागा प्रगत 5 जाती वगळता, मग प्रभू, शेणवी, पारसी, पठारे, ब्राह्मण हे वगळता उरलेल्या बहुजनांना 50% रिझर्वेशन त्यांनी दिलं, आरक्षणाचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं सामाजिक क्रांतीचं हे पहिलं पाऊल शाहू महाराजांनी वयाच्या 20-22व्या वर्षी. शाहू महाराज हे पहिले राजे आहेत, त्यामुळे असं नाही चालणार. त्यांच्या बुद्धीची लेवल ठरवणारे, पात्रता ठरवणारे तुम्ही कोण? सारांचा अभ्यासक्रम एक असायला पाहिजे. टिळकांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शाहू महाराज हे संस्थापक अध्यक्ष आहेत. तोफखाने नावाचे एक ग्रहस्थ जेव्हा टिळकांना भेटीला गेले होते, तेव्हा टिळकांनी ही नुसती वेदना नाही, की त्यांनी शाहूंना अशी धमकी दिली होती तोफखान्यांपाशी, की तुमच्या राजाला सांगा की आता बास कर तुझं हे पुरोगामी वागणं किंवा सुधारणा करणं, तुझा रँड किंवा जॅक्सन होईल. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्याचं श्रेय शाहू महाराजांना जातं. समस्त फासेबारद्यांच्या माथी असणारा जो काही गुन्हेगारी जमातीचा शिक्का होता, ज्यांना सक्तीची हाजरी होती, ती रद्द करून टाकली. म्हणजे करवीर प्रांतापेक्षा उरलेला मुंबई इलाका प्रांत 200 पटीनं मोठा होता. त्या 200 पटीनं मोठ्या असणाऱ्या भूभागासाठी 1 लाख रुपयाचं बजेट होतं आणि करवीर प्रांतासाठी शाहू महाराजांचं बजेट होतं 1,20,000 रुपयांचं. हा सोशल जस्टिस नुसता कागदावर असून जरी तो दिसला पाहिजे, समाजाला तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. हे खूप मोठं काम शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केलं. नमस्कार. दख्खन टाइम्समध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती आपण घेत आहोत. त्याचाच पुढचा भाग म्हणून आज आपल्यासोबत आलेले आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते सर. सरांचं दख्खन टाइम्सच्या परिवारामध्ये खूप खूप स्वागत सर. नमस्कार सर. आम्ही दख्खन टाइम्सच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून त्या विषयाशी सखोलपणे मार्गदर्शन आपल्या दख्खनच्या प्रेक्षकांसाठी घेत असतो. तर सरांची ओळख म्हणजे सर एका सामान्य शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन, विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन त्यांनी आपली वकिली व्यवसाय निवडला आणि गेली 35 वर्ष त्यांनी वकिली व्यवसाय हा सचोटीनं केलेला आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे जे काही पुरोगामी विचार आहे, तो विचार घेऊन महाराष्ट्रभरच नव्हे तर पूर्ण भारतभर व्याख्यानांच्या माध्यमातून ते सतत भ्रमण करीत असतात. त्यांचे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 1000हून ही अधिक व्याख्यानं झालेली आहेत. आपण सरांकडून खास करून छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचं जीवन, त्यांची कामं आणि त्यांचे धोरणं या संदर्भात आजच्या या चर्चेला सुरुवात करू. तर सरांना पहिला प्रश्न हाच असेल की शाहू महाराजांच्या बालपणापासून ते छत्रपती होण्यापर्यंत, दत्तक घेऊन छत्रपती होण्यापर्यंत त्यांची जी काही जडणघडण झालेली आहे त्या संदर्भात थोडक्यात आम्हाला सांगा. आपण यांना शाहू महाराज किंवा राजर्षी शाहू महाराज, कारण शाहू महाराजांची 2 व्यक्तिमत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र त्यांचंही नाव शाहू होतं आणि कोल्हापूरच्या गादीवर असणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे ते एक शाहू महाराज. आपण कोल्हापूरच्या शाहू महाराजांविषयी बोलतो आहोत. शाहू महाराजांचं जन्मगाव हे कागलचे जागीरदार जयसिंगराव घाटगे यांचे ते सुपुत्र, थोरले पुत्र. तिथं त्यांचं नाव यशवंत उर्फ बाबासाहेब असं होतं. कोल्हापूरच्या गादीचे चौथे शिवाजी महाराज जे वारस होते, त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मृत्यू ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ब्रिटिशांनी संगनमत करून बर्वे नावाच्या दिवाणाला सोबत घेऊन चौथ्या शिवाजी महाराजांना मनोरुग्ण आहेत असं दाखवायचा प्रयत्न केला. त्याला नगरच्या किल्ल्यामध्ये त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं आणि त्यांच्याबरोबर त्यांचा झालेला वाद एका सार्जंट ग्रीन नावाच्या एका गोऱ्या सैनिकाबरोबर झाला आणि त्या सैनिकाने जीवघेणा हल्ला केला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौथे कोल्हापूरच्या गादीचे त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यूनंतर मग कोल्हापूरच्या गादीला दत्तक घेण्याचा जेव्हा प्रसंग आला, त्या औचित्यानं जयसिंगराव घाटगे यांचे सुपुत्र यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आलं. दत्तकानंतर त्यांचं नाव शाहू असं ठेवण्यात आलं. असे हे शाहू महाराज हा सुरुवातीचा कालखंड.
त्याने जेव्हा त्या करवीर संस्थांची जबाबदारी स्वीकारली 1884, 17 मार्च, त्यांचा जन्म 26 जून 1874, वयाच्या 10व्या वर्षी त्यांना दत्तक घेण्यात आलं आणि दत्तक विधानानंतर सुरुवातीची 10 वर्ष त्यांना राजकोट आणि धारवाड या 2 ठिकाणी जाण्यात आलं आणि त्यानंतर मग वयाच्या 20व्या वर्षी ते राज्यकारभाराची सूत्र घेतली आणि छत्रपती शाहू महाराज म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला. तर या त्यांच्या ज्यावेळेस छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांकडे ज्यावेळेस आज आपण बघतो आज, तर त्यांची ओळख ही एक सामाजिक सुधारणा करणारा एक राजर्षी असा राजा होता, पुरोगामी विचाराचा राजा म्हणून त्यांना. तर आम्हाला काही उदाहरणांमधून आम्हाला समजून घ्यायला आवडेल की शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे काम केलं आणि कशा प्रकारे काम केलं. तो तर खरं तर खूप मोठा प्रश्न आहे की भारताच्या तत्कालीन इतिहासामध्ये भारतामध्ये जवळपास 560हून अधिक संस्थानिक होते संपूर्ण भारतवर्षामध्ये. या 560 संस्थानिकांमध्ये ज्या काही महापुरुषांनी समाजाची वेगळी वाट चोखाळली, खरं तर ब्रिटिशांनी ह्या साऱ्यांवरती गारूड घातलेलं होतं. सारी संस्थानं खालसा झालेली होती, कुणाला स्वतःचा अधिकार नव्हता, राज्यकारभार सैन्य काही करायचं नव्हतं, सारे ब्रिटिशांचे अंकित होते. त्यामुळं ब्रिटिशांनी अनेकांना वाईट सवयीत गुंतवलं, व्यसनाधीनता असेल किंवा अन्य काही छंद त्यांच्या कसे लागतील आणि ही संस्थानं आपल्या कह्यात कशी राहतील हा पूर्ण प्रयत्न ब्रिटिशांचा होता. मात्र ज्या भारतीय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे खणखणीत मोठे सक्षम अपवाद ठरले त्यामध्ये प्राधान्यानं बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज या दोघांचा अतिशय सन्मानानं वरच्या पातळीवरती उल्लेख होतो. शाहू महाराज 20 वर्षाचे असताना त्यांनी सूत्र घेतली आणि 2 मोठ्या संकटांचा त्यांना सामना करावा लागला. पहिलं संकट होतं दुष्काळाचं आणि दुसरं संकट होतं प्लेगाची भयानक साथ. या दोन्हीवरती समाजापाशी कुठलंच उत्तर नव्हतं, कारण दुष्काळ कुठली शासकीय यंत्रणा नसायची, म्हणजे पाण्याची पाईपलाईन किंवा पाणी पुरवठा संस्था किंवा धरणं किंवा असं काही नसायचं. तेव्हा पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष, शासकीय यंत्रणा नाही. आणि या पार्श्वभूमीवरती शाहू महाराजांनी ज्या निकरानं या दोन्ही संकटांचा सामना केला, म्हणजे त्यांनी केलेल्या सुधारणांची सुरुवात शाहू महाराजांच्या ह्या पहिल्या संकटापासून होते. म्हणजे चारा छावण्यांची निर्मिती शाहू महाराजांनी त्यावेळी दुष्काळामध्ये केली. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी हे सारं प्रशासन राबवलं. दुसरी महत्वाची निर्णय त्यांनी घेतला की माणसाच्या हाताला काम पाहिजे, काम द्यायचं कुठून. मग रोजगार हमीची योजना जी आपण पुन्हा नावारूपाला आली त्याची अलीकडच्या कालखंडातली सुरुवात खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी केली आणि करवीर प्रांतातले सगळे रस्ते पुन्हा नव्यानं जोडले गेले. सगळा दुर्गम करवीर, डोंगर दऱ्यातला करवीर, कोल्हापूर प्रांत हा थेट एकमेकाशी जोडला गेला. त्यानंतर ज्या महिला माता भगिनी, कारण त्या कालखंडामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं नसायची, प्रत्येक कुटुंबामध्ये दरवर्षी बाळंतपण हे ठरलेलं असायचं, अशा माता भगिनींच्या लेकरा बाळांसाठी स्वतंत्र दुधाची सोय करणं, त्यांच्यासाठी औषधाची उपचार यंत्रणा करणं, त्या माता भगिनींसाठी सकस आहाराची योजना हे केलं. त्यानंतर पुढं जाऊन चारा छावण्याबरोबर वृद्धाश्रमाची सोय केली. इतकं सगळं करताना जे कर्मचारी होते, जे शिक्षक त्यांनी नेमलेले होते, त्या शिक्षकांना सुद्धा धान्याच्या रूपात पगार देण्याची तरतूद केली. एक मुलखा वेगळा जाणारा राजा. आणि त्यानंतर आलेलं दुसरं गंभीर संकट म्हणजे प्लेगाची साथ. ती प्लेगाची साथ सुद्धा इतकी भयानक होती की म्हणजे एखाद्या मृताची विल्हेवाट लावून गाव परत येईपर्यंत 10-5 मुर्दे पुन्हा गावात पडलेत अशी बातमी असायची. एका सरणावरती 20-20, 25-25 सरणं एका गावात त्यांना अग्नी दिला जायचा. म्हणजे आधीच्या दुष्काळामुळे जनावरं रानोमाळ भटकायची, पोटाला अन्न नाही, हाताला काम नाही, अशा अवस्थेत समाज विकलांग झालेला होता. आकाशामध्ये साम्राज्य फक्त गिधाडांचं होतं. अशा पार्श्वभूमीवरती शाहू महाराजांनी या 2 संकटांचा, आपण जे अलीकडच्या कोरोनाच्या कालखंडात जे क्वारंटाईन ऐकलं, लसीकरण ऐकलं, हे थेट शाहू महाराजांनी पहिल्यांदा तिथं राबवलं. त्यामुळं संपूर्ण भारतवर्षामध्ये हजारो नव्हे लाखो नागरिक मृत्युमुखी पडत असताना करवीरमध्ये, कोल्हापूर प्रांतामध्ये शाहू महाराजांच्या दृष्टेपणामुळं मृताचं प्रमाण शून्यवत होतं. याचा अर्थ तो दृष्टेपणा किंवा त्यांची सक्षम प्रशासनावरती किती भक्कम
नियंत्रण होतं हे ध्यानात येतं. त्यामुळं शाहूंच्या जीवन कार्याची सुरुवातच मुळी अशा 2 गंभीर संकटांनी झाली आणि त्यांना ते शाहू महाराज अत्यंत सक्षमपणानं सामोरं गेले. काही जुन्या रीतिरिवाज असतात, काही परंपरा असतात. त्या परंपरेचाच एक भाग होता की कार्तिक महिन्यामध्ये कोल्हापूरच्या म्हणजे करवीरच्या राजांनी स्नानासाठी पंचगंगेच्या तीरावरती जावं आणि सूर्योदयापूर्वी राजवाड्यात परत यावं आणि पुन्हा मंगल कार्याला सुरुवात करावी. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे शाहू महाराज आणि त्यांचा सारा कुटुंब कबिला म्हणजे त्यांच्या समवेत त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज होते, काकासाहेब इंगळे होते, राजाराम शास्त्री भागवत नावाचे संस्कृतचे गाडे अभ्यासक होते, आणखी राजपरिवारातील सारी मान्यवर मंडळी स्नानासाठी गेली खरी. मात्र त्या स्नानासाठी ज्या पौराहत्य करण्याची जबाबदारी ज्या राजपुरोहितांवरती होती ते नारायण भटजी ते ग्रहस्थ मात्र तिथं पोहोचलेले नव्हते. हे थोडं आक्षेपार्ह होतं, कारण ज्यांनी पूर्वकल्पना देऊन तिथी किंवा हे सगळं सांगितलेलं आहे ते असणं बंधनकारक होतं. हे ग्रहस्थ तिथं उपस्थित नव्हते. शोधाशोध केल्यानंतर हे ग्रहस्थ एका चुकीच्या ठिकाणी वाईट अवस्थेमध्ये आक्षेपार्ह अवस्थेमध्ये सापडले अशा इतिहासामध्ये संदर्भ आहे. त्यांना तिथून बोलवण्यात आलं. त्यांनी पौराहत्याला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर जे मंत्रोच्चार त्यांनी केले ते मात्र टोकाचे आक्षेपार्ह होते. आणि म्हणून राजाराम शास्त्री सुद्धा ते संस्कृतचे गाडे अभ्यासक त्यांनी हरकत घेतली आणि राजाराम शास्त्रींनी त्यांना खडसावून विचारलं की भटजी महोदय तुम्ही काय म्हणता. त्यांनी उर्मटपणे अगोदर उत्तर द्यायला नकार दिला आणि जे उत्तर दिलं ते मात्र खूप अस्वस्थ करणारं होतं. ते म्हणले की तुमचा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. मी जे म्हणतोय ते पुराणोक्त मंत्र म्हणतोय आणि पुराणोक्त मंत्राचा अधिकारच फक्त या राजाला आहे. कारण राजा जरी पदावरती राजा असला तरी तो धर्मशास्त्राप्रमाणे शूद्रात गणला जातो. आणि ते विधान मात्र शाहू महाराजांना खूप वेदना देऊन गेलं. त्यांचं मानसिकता अशी होती की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस म्हणून या गादीचा कार्यभार सांभाळतो आहे. त्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेदोक्त पद्धतीनं राज्याभिषेक झाला त्यावेळी सारे धर्मग्रंथ धुंडाळून सारे वादविवाद सगळ्या प्रक्रिया करून, अर्थात हा काही प्रसंग एकदा नव्हता, 4 वेळा हा प्रसंग इतिहासामध्ये घडलेला होता यापूर्वी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी तर घडला. त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा हाच आक्षेप घेतला होता. त्यानंतर साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र, त्याही वेळी हा आक्षेप घेतला होता. आणि अशा सगळ्या अनेक प्रसंगामध्ये अंतिम निर्णय होऊन सुद्धा ही मंडळी अशी का वागतात विक्षिप्त. आणि मग मात्र शाहू महाराजांनी त्या नारायण भटजींना आदेश काढला की बाबा रे तुम्हाला एकतर कोल्हापूर प्रांताचे करवीर प्रांताचे राजपरिवाराचे सारे विधी हे वेदोक्त पद्धतीनंच करावे लागतील आणि हे करणार नसाल तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. आणि त्या उर्मट नारायण भटजींनी हेही नाकारलं. एवढंच नव्हे तर त्या कालखंडात जवळपास सव्वा महिन्याच्या कालखंडात मागे पुढे महाराजांच्या पणजीचं वर्षश्राद्धाचे काही विधी होते तेही करायला त्यांनी नकार दिला. आणि मग मात्र शाहू महाराजांनी त्यांना अधिकृत दरबारतर्फे नोटीस पाठवली, त्यांना पदच्युत केलं. आणि मग मात्र शाहू महाराजांच्या मनामध्ये आलं की मी राजा आहे की आम्ही सगळे मंडळी मराठवाना सन्मानानं जगतो, परंतु ह्या लोकांच्या मानसिकतेमध्ये काही सुधारणा झालेली नाही. सबब मला जर माझ्या राज्यात न्याय मिळत नसेल तर आम जनतेला न्याय मिळणार कुठून, न्याय देणार कोण. आणि ही मंडळी इतका विसंवादी वागतात त्याचं धाडस कसं करतात. आपण काहीतरी यामध्ये विचार करायला पाहिजे. एरवी धार्मिक वृत्ती जे असणारे शाहू महाराज म्हणजे ते सुद्धा स्वतः शिवभक्त होते. त्यांच्या हातावरती गोंदलेलं होतं आणि ते प्रवासात असले तर ती पूजा करण्यात धन्यता मानत. इतका श्रद्धेनं जोपासलेला माणूस अंतर्बाह्य बदलला आणि समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी मग एकूणच आपल्या जीवनाचा दृष्टिकोन बदलला. इतकं ते मोठं म्हटलं तर ती ठिणगी छोटी आहे परंतु त्याचं पर्यवसान अशा दृष्टीने आहे. छत्रपती शाहू महाराजांची आणखी एका कारणासाठी पूर्ण भारतभर ओळख आहे, ते म्हणजे आरक्षणाचे जनक. हा तर तो नेमका प्रवास काय होता, ती घटना काय होती आणि 50% आरक्षण जे शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये दिलं तर त्या संदर्भात थोडक्यात काही सांगता येईल. कसं झालं की शाहू महाराजांना पदोपदी जाणवायला लागलं की लोकांच्या तक्रारी जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक वेळी
या शासनाच्या शाहू महाराजांची 2 कार्यालय, एक खाजगीचं कार्यालय म्हणजे राजपरिवाराचे सगळे व्यवहार सांभाळणारे एक कार्यालय, आणि दुसरं कार्यालय म्हणजे प्रशासकीय कार्यालय, त्याला आपण करवीर प्रांताचं प्रशासन असेल, मग आरोग्य असेल, रस्ते असतील, औषध पाणी असेल, किंवा जे काही आपण अलीकडं स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा करतात ते काम करणारं कार्यालय होतं. आणि लोकांच्या तक्रारीचा सूर एकच असायचा की आमचं कोणी दखल घेत नाही, वर्षानुवर्ष आमची कामं प्रलंबित राहतात, आमची नोंदच कोणी घेत नाही. आणि तो जो समाजातला जो विसंवाद होता, एक विशिष्ट वर्ग, विशेषतः ब्राह्मण वर्गाची जवळपास 90% अधिक कर्मचारी, 1,200 कर्मचारी, त्यातले 110-15 कर्मचारी हे केवळ एका विशिष्ट वर्गाचे होते. आणि त्या वर्गाचा उर्मटपणा एवढा होता, त्याला अनेक कारणं होती. एकतर तत्पूर्वीचा 50 वर्षाचा कालखंड, सलग 50 वर्ष करवीर संस्थानला कोणी राजगादीवरती सक्षम व्यक्ती उरलेली नव्हती. अनेक काही अपघात घडले, काही प्रसंग आले, त्यामुळे ती गादी बराच काळ रिकामी राहिली. आणि मग अशा या दुराव्यामुळं त्या नोकरशाहीची अशी मानसिकता झाली की करवीर संस्थांचे मालकच आम्ही आहोत, आम्हाला कोणी जाब विचारणार नाही. आणि एक तरुण 20 वर्षाचा येतो काय आणि आमच्यावरती अधिकार गाजवतो काय, ही मानसिकता त्यांची टोकाची झालेली होती. आणि त्यातून हे अंतर होतं. आणि मग मात्र शाहू महाराजांनी निर्णय घेतला की सामान्य माणसाला जर न्याय मिळायचा असेल तर त्यांचा अंतर्भाव प्रशासनामध्ये पाहिजे. आता प्रशासनामध्ये येणार कुठला? आणि हा क्रांतिकारी विचार आहे. संपूर्ण जगाच्या आजवरच्या इतिहासामध्ये शासकीय कार्यालयामध्ये आरक्षण हे द्यावं, आणि ते किती द्यावं, पुन्हा आता घटनात्मक वाद त्याच्यावरती आहेत. परंतु त्या कालखंडात योगायोगाने शाहू महाराज इंग्लंडला गेले होते, इंग्लंडच्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं, आणि त्यांनी सोबत कार्यालयाने दप्तर नेलं होतं, काही कामकाजाला ते सुलभ व्हावं म्हणून. कारण शाहू महाराज हे अत्यंत व्यासंगी होते, अत्यंत चतुरस्त्र होते. त्यांची लिखापडी, त्यांचं ड्राफ्टिंग, त्यांचं संवाद कौशल्य हे म्हणजे अगदी अभिमानास्पद इतक्या उच्च दर्जाचं होतं. आणि ते कार्यालयीन दप्तर सांभाळताना त्यांच्या असं लक्षात आलं की ही सगळी जी नावं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व पडायचं कसं. आणि तो धाडसी निर्णय 26 जुलै 1902 रोजी इंग्लंडमधून त्यांनी काढलेला तो अध्यादेश आहे. 50% राखीव जागा प्रगत 5 जाती वगळता, मग प्रभू, शेणवी, पारसी, पठारे, ब्राह्मण हे वगळता उरलेल्या बहुजनांना 50% रिझर्वेशन त्यांनी दिलं, आरक्षणाचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं सामाजिक क्रांतीचं हे पहिलं पाऊल शाहू महाराजांनी वयाच्या 20-22व्या वर्षी घेतलं. त्याचे ह्या आरक्षणाचे फायदे किंवा या आरक्षणामुळे सामाजिक अभिसरणामध्ये किंवा संधी मिळण्याच्या प्रकरणामध्ये काय बदल काय झाले शाहू महाराजांच्याच काळामध्ये? काय 2 बाबी त्यामध्ये झाल्या. एक असं झालं की जो तत्कालीन समाज, बहुजन विशेषतः वर्ग, त्यांना ही नोकरी ही आपल्यासाठी नसतेच म्हणून अशा एका मानसिकतेत होते. किंवा आपलं कामच हे आहे की ईश्वरी संकेत आहे, मग कोणी प्रारब्ध आहे म्हणायचं, तुमचं पूर्वजन्मेचं संचित आहे म्हणजे असे काही विचित्र शब्द वापरून या लोकांना अंधारात ठेवलं जायचं. आणि अचानक या धोरणामुळं जो आम्ही मान सन्मान नुसता दुरून बघतो तो सामान्याच्या घरात जायला लागला. तो नुसता जात नव्हता, पण नुसत्या त्याने आरक्षण केलं, पण आरक्षण देताना महाराजांनी इतकी काळजी घेतलेली आहे की प्रशिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. जो कर्मचारी आहे त्याला नुसतं पदावर द्यायचं चालणार नाही, तर त्याला मग शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणासाठी त्यांनी गावोगावी शाळा पहिल्यांदा सुरू केल्या. पण नुसत्या शाळा सुरू केल्या नाही, कारण त्या शाळेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा विलक्षण तफावत होती. दलितांच्या मुलासाठी महार, मांग, चर्मकार, या ज्याला आपण अलीकडं अनुसूचित जातीचे म्हणतो, त्या आपल्या समाज बांधवांसाठी अभ्यासक्रमच वेगळा होता. जणू काही त्यांचा बुद्ध्यांकच कमी आहे, त्यामुळे त्यांना काही फारसं ज्ञानाची गरज नाही. आणि जो उच्चवर्णीय वर्गीय आहे त्यांना मात्र फार काही मोठं विज्ञान सांभाळायचं आहे म्हणून असा अभ्यासक्रम. अलीकडं जो CBSE पॅटर्न आणि स्टेट पॅटर्न असा जो तफावत आहे तो दुर्दैवानं त्याही होता. शाहू महाराज हे पहिले राजे आहेत, त्यामुळे असं नाही चालणार. त्यांच्या बुद्धीची लेवल ठरवणारे, पात्रता ठरवणारे तुम्ही कोण? साऱ्यांचा अभ्यासक्रम एक असायला पाहिजे. आणि अशा विचारातनं प्रशिक्षणासाठी शाहू महाराजांनी दिल्ली दरबार शाळा सुरू केली.
मराठा आपल्या पोलीस पाटलांच्या प्रशिक्षणासाठी. अच्छा. म्हणजे प्रशिक्षणाशिवाय कोणालाही नेमायचा नाही. आदेश मी काढेन, पण गुणवत्तेत तो जर पात्र ठरणार नसेल तर आदेश रद्द करण्याची मानसिकता शाहू महाराजांनी जोपासली होती. त्यामुळे प्रशासन कणखरच राहील. ही एक झालं. आणि त्याबरोबर या जागांवरती जणू काही आमचा जन्मसिद्ध हक्क आहे अशी मानसिकता बाळगणारा जो ब्राह्मण वर्ग होता तो मात्र मग त्यांच्या हिताला बाधा येणं हे स्वाभाविक होतं किंवा त्यांना तसं वाटणं हेही स्वाभाविक होतं. त्यामुळे तो एक संघर्षाचा सुरुवात झाली. आणि दुर्दैवानं सगळ्यात जे महाराष्ट्राच्या किंवा मराठी समाजकारणाच्या एकूण प्रवासामधलं जे खेदाचं जी बाब आहे त्या साऱ्या ब्रह्मवृंदाची बाजू ही बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्यांनी घेतली. भारताच्या तत्कालीन प्रवासामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत मोठं योगदान देणारे लोकमान्य टिळक. परंतु त्यांनी या सगळ्या सनातनी वर्गाची किंवा प्रतिगामी वर्गाची बाजू घेतली किंवा ब्राह्मण वर्गाची बाजू घेतली. हे खरं तर शाहू महाराजांना अपेक्षित नव्हतं, कारण तोपर्यंत टिळक आणि शाहू महाराज यांच्या वयामध्ये खूप अंतर होतं. टिळक 17 वर्षांनी मोठे होते. टिळकांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शाहू महाराज हे संस्थापक अध्यक्ष आहेत. हजारो नवे लक्षावधी रुपयांच्या देणग्या शाहू महाराजांनी स्वयंस्फूर्तीनं त्या डेक्कन एज्युकेशन आणि त्यांच्या शिक्षण कार्याला दिले. म्हणजे पुणे हे शहर पुणे जे विद्येचं माहेरघर म्हणजे नावारूपाला आलं किंवा आजही त्याचं नाव लौकिक आहे. त्याची सुरुवात ही शाहू महाराजांच्या तिजोरीतनं झालेली आहे. आणि एकूण सौहार्दाचं वातावरण असताना अनपेक्षितपणे टिळकांनी हे का करावं उत्तर कोणापाशीच नव्हतं. तो टिळकांचा नाईलाज होता का त्यांना त्या वर्गाची बाजू घेणं क्रमप्राप्त पडलं की का त्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलं. पण ते घडलं. त्यामुळे जेव्हा दोन मान्यवर एकमेकाच्या विरुद्ध ठाकतात तेव्हा समाजाचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्या नुकसानीचा आपल्याला खूप प्रत्यय आला. त्यामुळं एका बाजूला ते सुधारणा घडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांना विरोध, हा विरोधासाठी विरोध वाढत होता. आपण त्याचा जर सगळे संदर्भ चाळायचं म्हटलं तर इतकं येतं की टिळकांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये शाहूंना विरोध केलेला. म्हणजे तोफखाने नावाचे एक ग्रहस्थ जेव्हा टिळकांना भेटीला गेले होते तेव्हा टिळकांनी ही नुसती वेदना नाही की त्यांनी शाहूंना अशी धमकी दिली होती तोफखान्यांपाशी की तुमच्या राजाला सांगा की आता बास कर तुझं हे पुरोगामी वागणं किंवा सुधारणा करणं, तुझा रँड किंवा जॅक्सन होईल. ही जी भाषा होती ही सरळ सरळ धमकीच होती. आणि मग टिळकांच्यांनी त्यांच्यामध्ये पुन्हा अनेक एकमेकाच्या संघर्षाचे प्रसंग आले. मग ताई महाराज दत्तक प्रकरण असेल, चिरोल खटला असेल, अशा अनेक प्रकरणामध्ये एकमेक दोघं विरोधात ठाकले. म्हणजे जणू काय आपण वैयक्तिक भांडतो आहोत. खरं तर पुणे आणि लोकमान्यांचं कार्यक्षेत्र हे खूप वेगळं होतं. भारतीय राजकारण, स्वातंत्र्य लढा हे सगळा त्यांचा विषय होता आणि करवीर प्रांतातल्या सामाजिक सुधारणा. पण तो टिळकांच्या मानसिकतेला हे सारं छेद देणार होतं. मग कुलकर्णी वतन रद्द केल्याचं असेल, वसतिगृहांची निर्मिती करून कोल्हापूरची एक वेगळा शैक्षणिक ओळख त्यांनी निर्माण केली असेल, त्यानंतर जनसामान्यांना नोकऱ्याचा दिलेला आरक्षणाचा निर्णय असेल, त्याचबरोबर कर्मकांडांच्या विरुद्ध उभं राहताना छत्रपती शिवाजी वेदोक्त विद्यालयाची स्थापना केली की ईश्वराची जर आराधना करायची असेल तर त्याला ब्राह्मणच पुरोहित कशासाठी पाहिजे. बहुजनांनी नाही का पौरात्य करता येईल. ईश्वराची आम्ही लेकरं आहोत. त्यामुळे सत्यशोधकी विचार पुन्हा टिळकांच्या आपल्या शाहू महाराजांनी करवीर प्रांतात राबवला. आर्य समाजाचा विचार त्यांनी राबवला. ह्या सगळ्या सुधारणा हे राजाचं कामच नाही. तो आमच्या विरुद्ध, आमच्या हिताच्या विरुद्ध लढतोय. आणि मग टिळकांच्या विचारानं चालणारी अनेक वर्तमानपत्र ही रोज टिळकांची बदनामी करण्यासाठी, त्यांना कमी लेखण्यासाठी ही सातत्यानं कार्यरत राहिली. त्यामुळे हा दोघांच्यातला संघर्ष विकोपाला जायला लागला. गाव आणि गावाच्या वेशीच्या बाहेरचे लोक या सर्वांसाठीच शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काही भूमिका घेतल्या. नक्कीच. त्याचबरोबर शाहू महाराजांचं एक अजून एक उल्लेखनीय असं काम असणारं म्हणजे भटक्या समाजासंदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका. तर त्या संदर्भात आम्हाला काही महत्वाच्या काही घटना किंवा काही सांगता येईल का?
कसं झालं होतं की शाहू महाराजांना केवळ एक त्याच्या लक्षात आलं की त्यांचे जसं समाजाच्या सुधारणांचा ते विचार करायला लागले, तर प्रत्येक पावलावरती त्यांच्या लक्षात आलं की आपण अपुरे पडतो. उदाहरणार्थ एखादा एक मोठा प्रसंग अगदी सुरुवातीच्या कालखंडातला, कुस्त्यांच्या स्पर्धा शाहू महाराजांनी घेतल्या होत्या. उत्तर भारतातले म्हणजे अगदी आजच्या पाकिस्तान किंवा त्यावेळचा आजचा अफगाणिस्तान आणि दिल्ली मथुरेपासून एकदम नामांकित मल्ल कोल्हापूरला कुस्तीसाठी आले. पण तो अस्पृश्यतेचं, जातीयतेचं इतकं विचित्र समाजामध्ये ती पेरणी दुर्दैवानं झाली होती की मराठी मुलखातल्या पैलवानांच्या विरुद्ध, कारण त्यांच्या आडनावावरून जात दिसायची आणि लोकांना कळायचं की हा हलक्या जातीतला आहे, पैलवान खेळायला तयार व्हायचे नाही. शाहू महाराजांनी ह्या सगळ्या पैलवानांची नावच बदलली. कुणाला जाट म्हणायचं, म्हणजे तो जर चर्मकार असेल तर त्याला जाट म्हणून म्हणायचं, भंगी असेल तर त्याला पंडित म्हणून म्हणायचं. आणि अशा ह्या सगळ्या सामाजिक सुधारणा करत करत ही कटुता कशी कमी होईल. कुस्तीला कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्याचं श्रेय शाहू महाराजांना जातं. कारण प्रत्येक पोरगा, प्रत्येक मूल हे मातीत खेळलं पाहिजे, त्याशिवाय त्याला संघर्षाची जाणीव होणार नाही आणि लढण्याची उमेद निर्माण होणार नाही, हा विचार शाहू महाराजांनी मातीत रुजवला. हे एक झालं. आणि त्याचबरोबर त्यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या घरगुती, कारण ते राजघराणंच, प्रत्येक कुटुंबियांसाठी दिमतीला असणारी काही 10-5 चांगल्या गाड्या असतील, त्यांचे ड्रायव्हर्स असतील, घोडेस्वार असतील, प्रशिक्षक असतील, माहूत असतील. एरवी हे माहूत वगैरे मिळेल कारण तशी हत्तीची परंपरा आपल्याकडे तुलनेने कमी होती. त्यामुळे केरळ प्रांतातून किंवा दक्षिण भारतातून माहूत आणणं हा एक प्रचलित प्रकार होता. त्यालाही छेद देत शाहू महाराजांनी मग शिकारीसाठी काही कुत्तेवान असतील किंवा चित्ते पाळणारे आहेत, ह्या सगळ्यांना, किंवा विशेष मान्यवर प्रसंगी ज्यांना सलामी दिली जाते घोड्यावरून, त्या सलामीचे सगळे घोडेस्वार, हे सगळे आज आपण ज्यांना दलित म्हणतात किंवा अनुसूचित जातीचे आपले बांधव म्हणतो, आपलेच समाज बांधव, त्यांना प्रशिक्षित केलं. टपाल खात्यामध्ये नोकऱ्या दिल्या. उद्देश काय होता की रोज तुमचा संपर्क येतो त्या टपालवाल्याशी, पोस्टमनशी, त्याच्याशी संपर्क व्हावा. हे करत गेल्यामुळं ती दरी कमी व्हायला, हे एका दिवसात होणार नाही हे शाहू महाराजांना माहित होतं. पण तो त्याची सुरुवात चॅरिटी बिगिन्स ॲट होम आपण करावी. राजपरिवारातील ड्रायव्हर, राजाचा ड्रायव्हर हा जर महार असेल तर त्याच्या शेजारी बसणाऱ्या संस्थानिकाला नाईलाजाने त्याचा स्पर्श होणार, त्याच्या शेजारीच बसावं लागणार, दुसरा पर्यायच उरणार नाही. असं करत कटुता कमी करण्याचे प्रयत्न केले. पण तो मला सगळ्याची भावलं की समाजामध्ये आणखीन एक असा वर्ग आहे की त्याचा आजही आम्ही दखल घेण्यास अपुरे ठरलो आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षामध्ये सुद्धा तो खूप मोठा कलंक हा तुमच्या आमच्या माथी आहे. आम्ही किती 21व्या शतकामध्ये सक्षम भारताची स्वप्न बघत बसलो तरी आज सुद्धा फासेपारधी, माकडवाले, गारुडी, कांजरभाट अशा अनेक जमाती आहेत की आजही त्या भटक्या विमुक्तांचं जीवन जगतात आणि त्यांच्या अश्रू पुसणारं कोणी नाही. रस्त्यावरती नाचणारी डोंबऱ्याची लेक त्या तारेवरती कसरत करत असते, तिची आई ढोलगं वाजवत असते, बाप थाळी फिरवत असतो आणि आम्ही कौतुकानं ते जणू काही मोठी कसरत अधिकृत चालली आहे, जणू काही जिम्नॅस्टिक करतायत, या भावनेनं त्यांच्याकडे 2-5 रुपये टाकून निघून जातो. शाहू महाराजांनी त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणलं. समस्त फासेपारध्यांच्या माथी असणारा जो काही गुन्हेगारी जमातीचा शिक्का होता, ज्यांना सक्तीची हाजरी होती, ती रद्द करून टाकली. ते गुन्हेगार नाहीत, गुन्हा त्यांनी केलेला नाही, त्यांना पोलीस चौकशीत किंवा पोलीस पाटलांना डांबून ठेवायचा कुठलाही अधिकार नाही. हे केलं शाहू महाराजांनी आणि त्यामुळे समाज जीवनाला एक शाश्वत असं विश्वास निर्माण झाला की कोणीतरी आमची वेदना जाणणार आहे. दुसरी बाब आणखीन गंभीर अशी होती, आपल्याला त्याकडे लक्ष जात नाही. ज्या वर्गासाठी ते करत होते त्याला त्याचं महत्व कळत नव्हतं. ते देवाच्या दयेनं कुणीतरी आलं एवढंच लक्षात येत. पण तो ज्या वर्गाला त्याचा त्रास होता ते मात्र रोज त्यांच्या शत्रूमध्ये मात्र वाढ होत होती. त्यामुळं शाहू महाराजांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की मला हे करायचं काम जोपर्यंत माझ्या सत्सत विवेक बुद्धीला पटतंय तोपर्यंत मी करत राहणार. शाहू महाराज म्हणतात कुठल्याही समाजाच्या प्रगतीचा आलेख त्या समाजातील जो स्तर आहे, ज्याला खालचा स्तर, खालचा वरचा स्तर असतो कसा, माणूस असतो, त्याला तुम्ही खालच्या स्तरातले गणणार, त्याची गणना करणार कशी.
त्यांना माझा चुकणं, त्यांना पंक्तीला बसवणं, त्यांच्या ऊर भेट घेणं, अशा अनेक निमित्तानं ही सामाजिक, त्याला सोशल इंजिनिअरिंग आज आम्ही शब्द म्हणतो, पण तो प्रचलित केला, केवळ कार्यान्वित केला तो केवळ छत्रपती शाहू महाराजांनी. त्यामुळे समाजातल्या गावकुसा बाहेर असणाऱ्या वर्गाला सुद्धा शाहू महाराजांनी आपलंसं केलं. आणि म्हणून हे आगळेपण जगाच्या इतिहासात आज सुद्धा याच संदर्भानं की शाहू महाराजांनी जी नावं दिली त्यांना, आडनावं भटक्या लोकांना, तर त्या संदर्भातलं काही सांगता येईल का? हा ना, असे कसं होतं की ह्या लोकांना आजही मानसिकता आहे. म्हणजे आम्ही आमच्या मित्रपरिवारामध्ये, म्हणजे की काय आम्ही लपवणं म्हणजे वेडेपणाचे, एक तर खोटं बोलण्यासारखं आहे. आम्हाला एखादा नवीन मित्र भेटला की आम्ही त्याच्या आडनावावरून त्याची जात शोधायचा एक प्रयत्न करत असतो. एखादा चांगला खेळाडू आहे तर आपण आज जर गुगल सर्च पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या खेळाडूनं शतक मारलं तर त्याची जात शोधणारे अनेक दुर्दैवी जीव आज भारतात आढळतात. किंवा कुठलंही मेडल मिळालं तर त्याची जात कुठली आहे, कशासाठी हवी आम्हाला, तो भारतीय आहे एवढं पुरेसं नाही का? म्हणून अशा प्रसंगामध्ये अनवरस जन्माला आलेल्या लेकरांना त्यांना पुन्हा प्रश्न आला की त्यांची ओळख काय करायची. आणि मग शाहू महाराजांनी अशा वेळी अनवरस संबंधातून जन्माला आलेल्या शेकडो मुलांना स्वतःचं नाव वापरण्यास परवानगी दिली. हा मनाचा मोठेपणा. आम्ही त्या श्रीकृष्णाच्या कथा ऐकतो की तितक्या लक्षावधी महिलांना स्वतःचं नाव दिलं. खरं तर तोही असाच प्रसंग होता. युद्धामध्ये विधवा झालेल्या मुलींना कुणाचं नाव लावायचं, आणि मग त्यावेळी श्रीकृष्णाने ते नाव लावण्याची त्यांना संधी दिली होती. आणि मग त्या 16 सहस्त्र नारींचा जो त्यांना आपण बदनाम करतो श्रीकृष्णाला, नेमकं तसंच झालं. चारित्र्य संपन्न आयुष्य म्हणजे काय हे शाहू महाराजांकडून पहा. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवणारा एकाही अश्लाघ्य किंवा ज्याला आपण काय म्हणतो की अनुचित प्रकार झालेला नाही. स्त्रीच्या चारित्र्याबद्दल अतिशय विचारानं जगणारा माणूस, रक्षणासाठी जीवाचं रान करणारा राजा, असा हा राजा. त्यामुळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो केवळ एकांकी प्रवास नव्हता, सर्वस्पर्शी होता. शाहू महाराजांनी एकही क्षेत्र वर्ज नव्हतं. तर पुढचा प्रश्न हाच आहे की कोल्हापूरची ओळख म्हणजे एकदम रांगडी ओळख महाराष्ट्राला अजूनही. कोल्हापूर म्हणलं की सगळ्यांच्या नजरेसमोर पहिल्यांदा कुस्ती येते, शाहू महाराज येतात, नंतर मटण येतं, तांबडा पांढरा रस्सा. ती अशी एक ओळख आहे. त्याचबरोबर आणखीन एक कोल्हापूरची ओळख आहे ती म्हणजे मदरलँड ऑफ हॉस्टेल्स. तर मदरलँड ऑफ हॉस्टेल्स हे नेमकं कुणामुळं ओळख निर्माण झाली आणि त्याची सुरुवात काय झाली? हा, एक मोठा प्रसंग आहे त्या. म्हणजे जेव्हा प्लेगाची साथ होती 1899-1900 साली, त्यावेळी एक वर्तमानपत्रात बातमी आली होती. पांडुरंग चिमणाजी पाटील नावाचा करवीर प्रांतातील वडगाव गावचा युवक 11वी परीक्षेत सर्वप्रथम. छोटीशी बातमी चौकटीतली. शाहू महाराजांनी ती बातमी वाचली आणि बंधूंना ते म्हणाले, बापसाहेब हे बघितलं का, म्हणले आपलं पोरगं पहिलं आलं. खरं तर आपलं पोरगं पहिलं आलं ही भावनाच इतकी आपुलकीची होती. आणि मग त्यांनी त्या पांडुरंग चिमणाजीचा शोध घेतला. पांडुरंग चिमणाजींना त्यांच्या सगळ्या घोडेस्वारांनी शोधून आणलं. तो सुद्धा शोधण्याचा प्रवासही मोठा गमतीशीर आहे. गावाचं नाव फक्त वडगाव होतं. शेवटी ते 10 वडगाव शोधल्यानंतर एका वडगावात तो पांडुरंग चिमणाजी सापडले. त्यांना आणलं आणि त्यांचं कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं. आणि शाहू महाराजांनी पहिला प्रश्न त्यांना विचारला, पांडुरंग तू मोठा साहेब झालास खरा, पण आता हे तू गड्या काय केलंस, तुला काय अडचणी काय? शाहू महाराज ज्याला आपण म्हणतो वेन इन रोम बी लाईक रोमन, सामान्याशी बोलताना त्याच्या भाषेत बोलायचे. त्या माणसाला ते आपलं वाटलं पाहिजे. फासेपारद्याशी बोलताना तेवढ्याच तन्मयतेने बोलायचे जितके इंग्लंडच्या व्हाईसरायशी बोलत होते, जितके इंग्लंडच्या राणीशी बोलत होते. त्यामुळं त्यांचं लफेदार दर्जेदार इंग्लिश किंवा त्यांचं जर आपण ड्राफ्टिंग पाहिलं तर ऊर अभिमानानं भरून येतं. इतका विद्वत संपन्न राजा सामान्य माणसाशी बोलताना मात्र त्याच्या भाषेत बोलायचा. आणि मग पांडुरंग चिमणाजीने त्यांना सारं सांगितलं की बाबा, शहरामध्ये बहुजनांना शिकणं हे केवळ अशक्य आहे, त्यांना होणारच नाही. त्यांना राहण्याची सोय नाही, त्यांना जेवणाची सोय नाही, त्यांना पुस्तकांची सोय नाही. कुठल्याही पालकाला आपला मुलगा सलग 5-7 वर्ष बाहेर शिकवावं अशी कुणाची ऐपत नाही.
मग शाहू महाराजांनी त्या पांडुरंग चिमणाजींना प्रश्न केला की बाबा रे पांडुरंग, तुला आम्ही शिकवलं तर शिकशील का पुढं? ते म्हणले मग महाराज मला वडिलांना विचारायला पाहिजे. म्हणले ठीक आहे, राजवाड्यात राहा. 4 दिवस त्यांना थांबवलं आणि पुढच्या शिक्षणाची पांडुरंग चिमणाजींची सोय केली, जे पुन्हा विख्यात कृषी शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. PC पाटील, पांडुरंग चिमणाजी पाटील, विख्यात कृषी शास्त्रज्ञ म्हणून गणले गेले. ते केवळ शाहूंच्या कृपेमुळे झाले. आणि हे करत असताना मग मात्र त्यांनी सांगितलं की मुलं बाहेर पाठवता येत नाही, पालकांची ऐपत नाही, पण राजा म्हणून हे माझं काम आहे. मी जर त्यांना प्रजा म्हणून पाहत असेल तर ती माझी लेकरं आहेत. त्या लेकरांना आश्रय देणं, त्यांचा प्रवास खंडित होणार नाही हे पाहणं. आणि त्यांनी सक्तीच्या शिक्षणाचा वटहुकूम आणला आणि साऱ्या पोरांची सोय करविरात केली. करविरात केली. पहिला प्रयोग फसला. 400 मुलं महाराजांच्या आदेशामुळं, सक्तीच्या शिक्षणाच्या सूचनेमुळं आली सुद्धा. आलेली सगळी परत गेली 4-6 महिन्यामध्ये. कारण जातीयता आड येत होती. समाजामध्ये जात दुसऱ्याशी पंगत जेवल्यानं सुद्धा वाटत की असा विचार रुजलेला होता. त्यामुळे एकत्र जेवायला राहायला कोणी तयार नव्हतं. मग पुन्हा त्यांच्यामध्ये शाहू महाराजांनी भेद केले आणि त्या जातीतल्या लोकांना प्रोत्साहित केले. बाबा रे तुम्ही पुढे या, तुम्ही घालाल त्याच्या 100 पट रक्कम द्या. तुम्ही रुपये द्या, मी 100 रुपये, तुम्ही 10 रुपये द्या, मी 1000 रुपये देतो. असं करत करत लोकांनी 200 रुपयाची देणगी दिली. महाराजांनी त्यांना 20 एकर जागा दिलेली आहे, बांधून दिलेलं आहे. मग 23 वसतिगृह कोल्हापूर बघता बघता उभी राहिली. म्हणजे नाभिकाचं वेगळं, महाराचं वेगळं, ख्रिश्चनाचं वेगळं, मराठ्याचं वेगळं, मुस्लिमाचं वेगळं. आणि ही सगळी जबाबदारी त्या जाती धर्माकडे त्यांनी दिली. तुम्ही सांभाळा. प्रत्येक वसतिगृहाला त्याच्या उत्पन्नाचं साधन म्हणून काही शेतजमीन, काही बाबी त्यांना दिल्या की तुमचं हे कायम चाललं पाहिजे. मात्र एक अपवाद म्हणजे मुस्लिम वसतिगृहाची जबाबदारी शाहू महाराजांनी स्वतःकडे घेतली. कारण एक होतं की मुस्लिम समाज त्याही वेळी विस्कळीत होता. त्यांना उत्पन्नाची साधनं नव्हती, जमिनी त्याही वेळी नव्हती, आजही नव्हती. मग अशांचं जर मुलं शिकायची म्हटलं, त्यांच्याकडे कोणी भक्कम नेतृत्व नाही, ते मी करेन. आज सुद्धा मुस्लिम बोर्डिंग, मोमेडियन बोर्डिंग जे कोल्हापुरामध्ये आहे, त्याची अध्यक्षपद हे आजचे शाहू महाराज, खासदार शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज हे सांभाळतात. हे परंपरेनं आलेलं आहे. हा एक विश्वास, एक श्रद्धा त्यांनी निर्माण केली. आणि मग कोल्हापूरची ओळख जगाच्या नकाशावर मदरलँड ऑफ हॉस्टेल्स अशी झाली. आज सुद्धा तत्पूर्वी कुठेही वसतिगृह नावाची चीज जगभरामध्ये नव्हती. आपण पाश्चात्यांमध्ये इन्स म्हणतो, ग्रेज इन आहे किंवा लिंकन्स इन आहे म्हणून म्हणतो की तुम्ही उच्च शिक्षणासाठी जाता, पण ते मोठे डॉर्मेटरीज असते. वसतिगृहाचं डिझाईन असं कुठेही उपलब्ध नव्हतं. ही सगळी संकल्पना शाहू महाराजांनी प्रयत्नातून आणली. कोल्हापूरला मदरलँड ऑफ हॉस्टेल्स च्या नंतरची ओळख जी आहे की मेड इन कोल्हापूर किंवा एक ब्रँड नावाची गोष्ट शाहू महाराजांनी त्या काळात राबवली, त्याबद्दल काही सांगते? कसं झालं की ते खरं तर तुमचं मला अभिनंदन करायला खूप मार्मिक प्रश्न आहे तो. 2-3 बाबी त्याला त्यामध्ये घडल्या. म्हणजे कोल्हापुरात गुळ तयार व्हायचा, तो मुंबईला यायचा समुद्रमार्गे आणि तो विकला जायचा संपूर्ण भारतवर्ष. तो मुंबईला तरी यायचा कसा, तर कोल्हापुरातून तो खाली रत्नागिरीला, राजापूरला यायचा आणि राजापूरच्या बंदरातून, त्या जहाजातून, त्या बोटीतून तो गुळ मुंबई बंदरात यायचा. मुंबई बंदरात आलेला माल आला कुठून, तर राजापुरातून आला. त्यामुळे गुळाला ओळख काय, तर राजापुरी गुळ व्हायचा. शाहू महाराज म्हणायचे हा माझ्या कोल्हापुरात पिकला, शेतकऱ्यांनी सारं आयुष्य खर्ची घातलं आणि तो राजापुरी गुळ होता किंवा सगळीच बाजारपेठ राजापुरी माल म्हणून ओळखली जायची. खोबरं राजापुरी, गुळ राजापुरी. मग शाहू महाराजांनी कोल्हापुरातली जी शाहूपुरी नावाची जी बाजारपेठ आहे, ती अख्खी बाजारपेठ वसवली. ती बाजारपेठ सुद्धा वेगळा अभ्यासाचा नमुना आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर आर्किटेक्ट, स्थापत्यशास्त्राच्या सिलेबसमध्ये शाहूपुरी हा एक वेगळा चॅप्टर आहे. एखादी व्यापारपेठ वसवायची असेल तर त्याची मोजमाप कशी असावीत, त्याची गोडाऊन्स कशी असावीत, त्याचे रस्ते किती रुंद असावेत, ते किती उंचीवरती असावं, त्याचा सामानाची चढ उतार करायला कसं सोयीचं पडेल, हे सगळे बारकावे केले. आणि याचबरोबर एक जेव्हा सुरुवातीला ते जेव्हा परदेशी गेले होते दौऱ्यावर, त्यावेळी तिथं त्यांनी
चहाचे मळे पाहिले आणि मग सहज त्याला पण स्टॅटिस्टिकल डाटा म्हणतो की काही स्थानिक भौगोलिक माहिती म्हणतो, ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की हेच वातावरण आपल्या कोल्हापूर प्रांतात आहे. एवढाच पाऊस तिथं पडतो, एवढंच तापमान तिथं असतं, साधारण असाच भूप्रदेश तिथं आहे डोंगराळ. मग चहाचा, कॉफीचा, कोकोचा, रबरचा काही आपल्याला प्लांटेशन करता येईल का? आणि तसं ते केलं. आणि नुसतं केलं नाही तर पन्हाळा टी नंबर 4 ही चहाचा एक स्वतंत्र ब्रँड त्यांनी निर्माण केला. नुसता निर्माण नाही केला तर त्याला तो जगभर इतका लोकप्रिय झाला की इंग्लंडमध्ये राणीच नव्हे तर एकूण इंग्लंडच्या मोठ्या संस्थानिकांच्या राजपरिवारामध्ये पन्हाळा टी नंबर 4 हा फक्त व्हीआयपींसाठी दिला जाणारा ब्रँड म्हणून तो राखीव होता. म्हणजे एखाद्या पाहुण्याला जसं आपण जावयाला काय करतो तसं पन्हाळा टी नंबर 4 चहा पिला म्हणजे माझा योग्य सन्मान झाला असं अनेक मान्यवरांना वाटू लागलं. त्यामुळे पन्हाळा टी नंबर 4 हा ब्रँड निर्माण करता येतो. केवळ चहाच निर्माण केला असं नाही, काष्टार्क निर्मितीमध्ये, त्याला पण वनस्पती तेलं तयार करण्यामध्ये शाहू महाराज अग्रस्थानी होते. मुंबईच्या विख्यात प्रदर्शनामध्ये कोल्हापुरात निर्माण झालेल्या तेलांना सगळ्यात मोठ्या चांदीच्या भेटवस्तूंनी सन्मानित केलेला हा इतिहास आहे. त्यामुळं शाहू मिल जी आज कोल्हापूरची आहे गिरणी कपड्याची, तिचे सुद्धा जनक शाहू महाराज आहेत. सहकाराचे जनक शाहू महाराज आहेत. अर्थशास्त्र जन्माला घालताना सहकारी पतपेढ्या 125 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी पहिल्यांदा आणल्या. आज ह्या सगळ्या संस्था आजही हयात आहेत, कार्यरत आहेत. प्रत्येक संस्था आपली 110व 115व 120व वर्ष साजरं करते आहे. दृष्टिकोन यापेक्षा वेगळं काय असू शकतं? यावर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती, 150वी शतकोत्तर सुवर्ण जयंती सुवर्ण जयंती म्हणून साजरी होत असताना आणि एकूणच भारतीय सगळ्या सरकारी शैक्षणिक धोरणाचा जो काही बजेट आणि शाहू महाराजांच्या शैक्षणिक सगळ्या धोरणाच्या बजेट याच्यामध्ये तुम्हाला काय अंतर्विरोध दिसतो आणि तो कशा पद्धतीने आज अंतर्विरोध किंवा संबंध आपण आज पाहू शकतो? शिक्षण हे आज मितीला भारतामध्ये अत्यंत दुर्लक्षित आहे असं एक वकील म्हणून, प्राध्यापक म्हणून, पालक म्हणून आणि शिक्षण क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून मी सांगेन. हे विधान खूप धाडसाचं आहे. परंतु आजही शासनामध्ये एकूण परीक्षा पद्धती आणि त्याच्या मिळणारं विद्यार्थ्यांना मिळणारं, कारण आपण बघा तुम्ही जर सेमिस्टर्स पाहिल्या तर आम्ही 6 महिने म्हणतो सेमिस्टर म्हणजे, परंतु ती असते किती? 2.5 महिन्याची, 2 महिन्याची. प्रवेश विधिक शाखेत प्रवेश घेतल्यानंतर, मेडिकलच्या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीच्या वर्षामध्ये 1.5-2 महिन्यामध्ये त्यांना परीक्षेमध्ये, काही लोकांना 15 दिवसात परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि अशा अनेक बाबी आहेत. पण हे होत असताना नुसतं तेवढ्यानं भागत नाही तर जे आर्थिक तरतूद करायला पाहिजे, शासनानं कुठल्या पैशावरती कसा खर्च करायचा, कुठल्या योजनेवरती काय करायचं, हा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे आपल्याला हस्तक्षेप करायचं काही कारण नाही, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जी तरतूद असायला पाहिजे ती दिवसेंदिवस कट होताना दिसते. आज महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या बहुतेक शासकीय महाविद्यालयांमध्ये, म्हणजे ती कायद्याची असू देत, इंजिनिअरिंगची असू देत, मेडिकलची असू देत, शासकीय आस्थापना असू देत, त्याही मध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतोय. बाकीचं आपण आपल्याला भाषण करायचं हे शाहू महाराजांच्या शिक्षण धोरणाशी निगडीत आहे म्हणून सांगतो. तर तिथं 70% जागा रिकाम्या आहेत, पदं रिक्त आहेत. ही जबाबदारी भरण्याची कोणाची आहे? शासन याकडे दुर्लक्ष करतं आणि ही हेळसांड आहे. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं की शाहू महाराजांच्या कालखंडात शिक्षणाचं बजेट होतं किती? तर मुंबई इलाका प्रांत म्हणून जो आपला प्रांत होता, म्हणजे महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशचा काही भाग, खाली कर्नाटकाचा काही भाग, इतका सगळा भूभाग हा मुंबई इलाका प्रांत, बंगाल प्रांत, दिल्ली प्रांत, मद्रास प्रांत असे जे काही स्वाभाविक विभाग होते. त्यामध्ये मुंबई प्रांतात जेव्हा ब्रिटिशांनी शिक्षणाची तरतूद, शिक्षण पहिल्यांदा त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, त्यावेळी ब्रिटिशांचं बजेट होतं की या मुंबई इलाका प्रांतासाठी, बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणतो आपण त्याला, 1 लाख रुपयाचं बजेट होतं. रक्कम मोठी वाटते आपल्याला, पण तो त्या तुलनेत करवीर जे प्रांत होतं ते होतं केवढंसं. मुंबई इलाका प्रांताची तुलना आणि करवीर प्रांताची केली तर किमान 1-200 अंश
म्हणजे करवीर प्रांतापेक्षा उरलेला मुंबई इलाका प्रांत 200 पटीनं मोठा होता. त्या 200 पटीनं मोठ्या असणाऱ्या भूभागासाठी 1 लाख रुपयाचं बजेट होतं आणि करवीर प्रांतासाठी शाहू महाराजांचं बजेट होतं 1,20,000 रुपयांचं. म्हणजे इतकी भली मोठी तफावत होती. आणि हे करताना सामान्य माणसाला शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे. शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केला होता मुलाच्या पालकाला जर पोरगा गैरहजर राहिला तर. तो दंड वसूल करून सरकारच्या तिजोरीत भरणे हा उद्देश नव्हता. तर त्या भीतीनं ते मूल शाळेमध्ये कसं येईल आणि त्याच्या शिक्षणाला त्याला शाश्वत शिक्षण कसं मिळेल हा विचार त्याच्यामध्ये. आपण जे म्हणतो की शाहू महाराजांनी अस्पृश्य उद्धार असेल किंवा अनेक प्रवाहाच्या बाहेरचे जे काही घटक असतील तर त्यांच्यासाठी स्वतःची शासन यंत्रणा राबवली. पण एकूणच या समाज व्यवस्थेमध्ये जे काही घटक आहेत की जे एकूणच लांछनास्पद किंवा समाजात ते असून नसल्यासारखे दुर्लक्षित किंवा थोडेसे ते इब्रतीचे प्रश्न समजून ते दुर्लक्षिले जातात. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की अनौरस पुत्र असतील, नायकिनींचा प्रश्न असेल आणि त्यासोबतच म्हणजे तो जोगतिरींचा प्रश्न असेल, ज्या वैश्या आहेत तर त्यांची मुलं आणि त्यांचे प्रश्न असतील तर त्या संदर्भात शाहू महाराजांनी वेळोवेळी कशा नेमका भूमिका घेऊन त्यात आपली वेगळी ओळख. तो पुन्हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. शाहू महाराजांनी केलेले कायदे, तुम्ही हा विषय काढलात की जोगतीण देवाला वाहिलेली मुरळी म्हणून होते. तिला एकदा देवाला वाहिली की ती देवाची झाली, समाजाची झाली आणि मग समाज तिला आयुष्यभर ओरबडायला रिकामा झाला. मग अशा महिलांना त्यांच्या मूळ कुटुंबामध्ये काही स्थान नसायचं, पण तो त्यांना सुद्धा ते स्थान हक्क मिळवून देण्यासाठी म्हणून केलेले कायदे. पहिले त्या कालखंडात पाठ लावणे हा एक प्रकार होता. अशा परित्यक्तेशी लग्न लावायचं तिला म्हटलं तर पत्नीचा दर्जा आहे, म्हटलं तर नाही. म्हणजे तिच्याशी अगदी ते गैरवर्तन आहे जणू असं ठेवलेलं स्त्रीसारखं त्यांना दुय्यम दर्जाची किंवा अत्यंत निकृष्ट वागणूक दिली जायची. त्यांना सुद्धा तो विवाह कसा कायदेशीर होईल हे करण्याची तरतूद शाहू महाराजांनी केली. त्यामुळे केवळ अनौरस संततीलाच त्यांनी, कारण अनौरस संततीला त्या मूळ कुटुंबात काहीच हिस्सा नसायचा, पण तो त्या मुलाची काय चूक आहे ती जबाबदारी शाहू महाराजांनी त्या कुटुंबियाला त्या जबाबदारीला पदरात टाकलं. आणि एकूण ज्याला खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय म्हणतो, सोशल जस्टिस, हा सोशल जस्टिस नुसता कागदावर असून जरी तो दिसला पाहिजे, समाजाला तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. हे खूप मोठं काम शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केलं. आपण जेव्हा शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षामध्ये त्यांच्या जन्माला 150 वर्ष, मृत्यूला 102-3 वर्ष होत आहेत आता, तेव्हा त्यांना राजर्षी किताबानं सन्मानित करण्यात आलं. काय राजर्षी किताब, काय सांगतो आपल्याला राजर्षी म्हणजे नेमकं काय? कानपूरच्या कुर्मी परिषदेमध्ये शाहू महाराजांना राजर्षी किताबानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं की, म्हणजे शाहू महाराज बोलले नाहीत, पण त्या जेव्हा राजर्षी पदाचा मी संदर्भ शोधतो त्या भारताच्या इतिहासामध्ये, म्हणजे अगदी पुराण काळापासून आपण रामायण महाभारतापासून जेव्हा पाहतो त्या फक्त 2 व्यक्तींना, जनकाला राजर्षी म्हणून संबोधलं आलं आणि पुन्हा आपले पांडवांचे थोरले, त्यांचं धृतराष्ट्र त्यांचे पांडवांचे थोरला धर्मराज, युधिष्ठिरांना राजर्षी किताबानं सन्मानित केलं त्यांच्या त्या यशाबद्दल. त्यानंतर हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये राजर्षी किताबानं सन्मानित झालेले हे खऱ्या अर्थात राजर्षी म्हणजे काय? राजांचा राजा आणि राजामधला ऋषी. हे निष्काम कर्मयोग आहे माझा, मी समाजाप्रती काही उपकार करत नाही, हे माझं कर्तव्य आहे आणि उपभोगशून्य स्वामी आहे हा आदर्श, आणि म्हणून ते राजर्षी आहेत. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचं अखंड कार्य हे आमच्या महाराष्ट्रापुढचे किंवा भारतापुढचे आदर्श असायला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, तो पुरोगामी विचार हा कुठल्याही वैयक्तिक जातीच्या विरोधात नव्हता, कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता. माणसानं माणसाची माणसासारखं वागावं हा एकच विचार, आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आम्हाला तितक्याच ताकदीनं सहभागी होता आलं पाहिजे. माझ्या वेदनेची सुद्धा त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याच्या वेदनेसाठी मी सर्वोत्तम योगदान दिलं पाहिजे. हिचं जाती धर्मापलीकडे जाऊन आर्य समाजाचा जो विचार असेल किंवा सत्यशोधकेचा जो विचार असेल तो आपल्याला सक्षमपणे पुढे नेण्याचं काम एक मार्गदर्शक ज्योत म्हणून
शाहू महाराजांनी आयुष्यभर केलं. असा हा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा राजा या मातीत होऊन गेला. हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, मला तुमचा कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करायचे की या निमित्तानं मी तुमच्या लातूरात आलो काय आणि तुम्ही हे सर आवर्जून करतात. तुमच्यासाठी मी विशेष कृतज्ञ आहे. ॲडव्होकेट संभाजी मोहिते सरांनी अगदी शाहू महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि व्यापाराशी निगडीत असणारे सगळ्या धोरणांचा अगदी सखोलपणे आढावा घेतला आणि येणाऱ्या 150व्या जयंतीनिमित्त सुद्धा काही गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. तर सर खूप खूप धन्यवाद. नाही, ते थोडंसं धाडसानं सांगेन. शाहू महाराज जर सगळे सांगितले असं म्हणलं तर ते वेडेपणाचं ठरेल. मी 2-5% शाहू महाराज सांगायचा प्रयत्न केला. शाहू महाराजांच्या जीवन कार्यातलं प्रत्येक क्षण हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. आणि या निमित्तानं आपल्याला पुन्हा सर्वदूर जायला आवडेल, कारण शेवटी आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. त्यामुळं वक्ता म्हणून किंवा शाहू विचाराचा एक पाईक म्हणून मला आपण निमंत्रित केलं आणि हे इतकं सगळं घडवून आणलं. आपलेही धन्यवाद. आणि प्रेक्षक बांधवांना विनंती करेन, या अनुषंगानं जर काही खरंच आवर्जून ऐकावं असं वाटलं किंवा शाहूंविषयी काही आपल्याला वैचारिक देवाणघेवाण करायची लागली तर केव्हाही संपर्क करावा. मी उपलब्ध आहे. जय भारत. धन्यवाद.